फायनली गाईस आपण आता पोहोचलोय आपल्या फार्म हाऊसच्या लोकेशनवरती. पण आपल्या शुभमची गाडी लागली, पाठच्या साईडला हर्षदाची गाडी लागली. जेवण आलंय म्हणजेच व्हेज बिर्याणी आणि नॉन व्हेज बिर्याणी. चिकन बकरा. रात्री 2 वाजले आता आणि आपल्यामध्ये अजून 2 मेंबर ऍड झालेत. एक म्हणजे आतिक आणि दुसरा लक्ष्मण. नमस्कार मित्रांनो आणि गुड मॉर्निंग. सो टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजच असेल आपण कुठे जातोय ते. तर विषय असा आहे की माझ्या जॉबवरती एक छोटीशी ट्रिप अरेंज केली आणि त्या ट्रिपमध्ये आपल्या म्हणजे माझ्या जॉबवरचे खूप असे मित्रमंडळी तुम्हाला पुढे भेटतोच. आणि आता मी घरातून निघतो थोडा वेळ आणि जातो डायरेक्ट माझ्या स्टोअरच्या इथे, कारण की तिथे आपला पुढे जो ट्रिप अरेंज केले त्याचा प्लॅन तिथून स्टार्ट होणार आहे. तर आता इथं चहा नाश्ता वगैरे झाला आहे माझा आणि आता सकाळचे 8 वाजलेत. सो निघतो आणि खूप मजा येणार आहे, खूप एन्जॉय करूया या ट्रिपमध्ये. सो तुम्हाला पुढचा जो लोकेशन आहे आपल्या जो ट्रिपचा तो तुम्हाला पुढे जाऊन रिव्हील करतो. मित्रांनो आता आपण पोचलोय स्टोअर लोकेशनच्या इथे आणि आपली बरीच पब्लिक आली इथे. सो दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं मयूर आपला अरेंजमेंट करणारा आपला शुभम आणि त्यानंतर आपले आशिफ सर, रुबीना, यश, आनम आणि ती ऋत्विका. सो हा आमचा ब्लूटोकाय कॅफे आहे. सो मी इथं काम करतो, तुम्हाला फ्रंटने दाखवतो ब्लूटोकाय कॉफी रोस्टर. सो आणि आतमधला पण तुम्हाला दाखवतो एक थोडा व्ह्यू. हे बघा आतमधला हर्षद आलेला आहे बाहेर. आलो मी. बघा आतमध्ये कॅफे दाखवतो. हा कॅफे असा आमचा. काजल तिथं उभे आता सध्या, ती नाही येते. आणि हा एवढा मोठा एम्बियन्स असा बघू शकता. पूर्ण फुल एम्बियन्स आहे. फुल सिटिंग एरिया फुल. आणि येणारा माणूस आता कामावर जाणार आहे. कामातला माणूस ड्युटी जॉईन करेल. मला आता कळालंय आम्हाला घ्यायलाच लागेल रात्री. असतं तर अजून मजा केली असते आपण. जाऊ दे ठीक आहे, काय विषय नाही. टाइमपास वगैरे झाला सगळं मित्रांनो. आणि आता चाललोय आपण फार्म हाऊसला. तर ही इथे पाठी रिटिक आहे हर्षदाची. आणि हा आमचा अजून एक मेंबर ऍड झालाय प्रथमेश दादा. आहे का कसं तुला काय सांगायचं तुला बोल लागतं. जॉईन केल्यापासून पहिली पिकनिक आपली. हा धमाल करू दादा आपल्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदाच आहे. आणि हा पण एक आपला व्ह्यूअर आहे. ठीक आहे. ही एक दादाची इर्टिगा गाडी आहे हर्षदाची आणि शिवमची आहे इथं नेक्सन. तर यात बाकीची पब्लिक आहे. शुभम आपला गाडी चालवते आतमध्ये. पब्लिक इथं मयूर बसलाय आणि पाठी 3 जण बसल्यात मस्तपैकी. आणि यश आणि मी आम्ही जातोय स्पेशल स्कूटीवरून. हा त्याच्या गाडीमध्ये आता जागा नाही सध्या तरी. तिकडं गाडी जागा फुल झाल्या. 2 गाड्यांच्या जागा फुल झाल्यात. अजून एक मेंबर ऍड झालेला आहे लखन द स्प्लेंडर बॉय. फायनली गाईस आपण आता पोचलोय आपल्या फार्म हाऊसच्या लोकेशनवरती. पण जरा प्लॅन मध्ये चेंज झालाय, कारण की जो आपण पहिला लिहिला फार्म हाऊस बघितलेला तो कॅन्सल केला आणि आता इथं दुसऱ्या फार्म हाऊसवरती आलोय. इथं एक्झॅक्ट नाव माहीत नाही, पण इथं अशा प्रकारे हा बघा मोठा पूल दिला. इथे 4.5 फुटाचा पूल आहे इथे. ते त्या हाईटला लहान पोरांसाठी म्हणजे जे फॅमिली मेंबर असेल त्यांच्यासाठी. आणि इथे एक रूम आहे अशी आणि बाजूला अशी पूर्ण ग्रीनरी. इथं आपल्या शुभमची गाडी लागली, पाठच्या साईडला हर्षदाची गाडी लागली. आणि हे आमची रुबीना दीदी
सर तिकडे आमचे कॅफे मॅनेजर आहेत, तर तिकडे बॅट बॉल खेळतात. मयूर बॉलिंग, हा पण एक आहे फिल्डर. इथं बॅट बॉलचा डाव रंगलाय. गेला असता होता बॉल, आता बॉल गेला असता. इथं हर्षद मस्त चेंज करून आलाय का, हाफ चड्डी हाफ चड्डी. गेला 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 बॉल. चलो एक मच्छर आदमी कोई गिरा बना देता है तो दो मच्छर क्या करेंगे। ये कलम वाली भाई क्रांति लाना चाहती थी, कौन सुना उसकी बात में। हाँ एक्शन। मैं भी तेरे वास्ते नाचा, मेरे को भी दे। एक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे उमरती थी, शायद कुछ कहना था उसको। हर बार उससे कहती थी एक लड़की थी दीवानी सी। या बिरजू भगवान का देवा सब कुछ है, दौलत है, शोहरत। संजना है संजना। A few minutes later. 1 2 3 10 ही है आपको, 10 लोग हैं, मैं 11 हूँ, ठीक है। मैं गाइड करूंगा तो इसमें ना 8 विलेजेस लिखा हुआ रहूंगा, GLIGERS, नीचे गांव वाले वो भी लिखा हुआ रहूंगा, अंग्रेजी की दिक्कत। और एक 2 चीज रहेंगी जिसमें माफिया लिखा हुआ है, MAFIA है। ओके, तो बेसिकली माफिया एक किलर रहेगा और हम बाकी के 8 जो लोग रहेंगे वो गाँव वाले रहेंगे, राइट। तो उसके बाद मैं बोलूंगा आइस क्लोज करने, तो जिसके पास पहले चीट बांटूंगा, चीट बांटने के बाद फिर बोलूंगा कि आइस क्लोज करो विलेजर्स वाले को, तो विलेजर्स आइस क्लोज करेंगे। जिसके पास माफिया बोलूंगा, जिसके पास माफिया का आएगा वो देख के मुझे देंगे, और बाद में जब मैं बोलूंगा माफिया आइस ओपन करो तो वो आइस ओपन करेंगे, एक दूसरे को देखेंगे। जब तक चिट्ठी नहीं देंगे तब तक आइस बंद रखना। हाँ, नहीं चिट्ठी दूंगा वो खोल के देगा, एक दूसरे को मत बताओ बस। चश्मा निकालने में बोलो।
हाँ चश्मा निकाल दो, बस आइस क्लोज रखना। माफिया। अरे आता तो चिट्ठी काटना मैं है। भी चिट्ठी दूंगा तुझे, तेरे पे क्या आएगा वो देखना, विलेजर से या गाँव वाले। मैं जैसा बोलूंगा ना वैसी आँख खोलनी है और बंद करनी है, और उसमें से 2 माफिया रहेंगे जो तुम लोग को मारने की कोशिश करेंगे, और तुम लोग को पहचानना है कि हाँ, गाँव वाले ये तो मिलके माफिया है। और कौन माफिया है, ठीक है, कौन किसको मार रहा है। बस आइस क्लोज और ओपन सही टाइम पे करना, समझा क्या रे? हाँ समझा समझा। एक डेमो ले लेते। एक डेमो ले लेते। पहला गेम हो जाएगा। तेरे को ये समझा विलेजर्स और माफिया, खत्म। तेरे को माफिया है मतलब तू किल कर सकता है, जब मैं बोलूंगा तब आँख ओपन करनी है बस। माफिया बोलोगे तभी ना। हाँ माफिया ओपन है, मतलब माफिया आँख खोलो तो माफिया आँख खोलेगा, विलेजर्स आँख खोलो तो मतलब विलेजर्स आँख नहीं, खाली माफिया आँख खोलने बोलूंगा तो माफिया ही आँख खोलना बस, और कोई आँख खोलना ही नहीं, ठीक है। ए भाई ऐसा मत कर, बहुत मजा आएंगे खेलना। और देख के बीच में वापिस दे दो, माफिया। वापस देना। और एक दूसरे को बताओ मत, तेरा दादा चिप्स के पैकेट के पीछे, एक दूसरे को बताओ मत, फोल्ड करके रख दो बस। मेरे को स्पेलिंग ही नहीं समझ में अरे वी लिखा है और एम लिखा है, वो समझ जा, वी लिखा है तो वो है, मुझे बता चल, मेरे को बता नहीं हुआ, एम मतलब हाँ ठीक है। अरे ठीक है रख दो बीच में डाल आइस क्लोज रखो, माफिया खाली आइस ओपन करो। यस आइस क्लोज रखो, यस है माफिया आइस क्लोज करो, माफिया वापिस आइस ओपन करो और एक को किल कर दो। मला कोणी हात लावला ना ठीक है विलेजर करो। इशारों में बता रहे मेरे को। अभी मेरे को अरे उठाओ ना ये। जो बचेगा मेरे का आएगा। ये देखो जल्दी रखो। और रोहित सेठ क्या है आपको? ठीक है चलो भाई अभी सीरियस गेम एकदम। भाई मेरे को तो देखने दे एक बार माफिया जीतना चाहिए भाई, मैं चाहता हूँ थोड़ा दिमाग से खेला माफिया। 2 का क्या करूँ, क्या डालू? ये हो गया सबका। अरे भाई झोपू नको तू। अरे डोळे बंद केले. आइस क्लोज सब लोग। असं हात ठेवला तर काय ना. माफिया आइस ओपन करे, किसको किल करना है? ठीक है सब लोग आइस ओपन करें, ओपन करो ना सब लोग। कौन मारा पड़ा है? प्रथमेश दादा। अरे बाप रे, एक्टिंग करू मरने का। दादा एका झटक्यात. कोणी मारलं आता म्हणजे सोडायचं ना? हा तुला काय वाटतं? पण आपण 1 2 ए रुबिना बोली. खाली दादा जोडी ऋतिका बोली. पण हे आउट होते ना. बघ काय झालं माहिती नवीन गेम आहे. भाई मला तर वाटतं ना तिच्यामध्ये कोणाला तरी माफिया भेटलं, सगळ्यांनी डोळे बंद केले. आसिफने माफियाला विचारणं कोणाला ठोकायचंय, त्यांनी मला ठोकलं. आता सगळ्यांनी डोळे उघडले, आता मी मेलोय, मी गेमच्या बाहेर आहे. आता तुम्ही सगळ्यांनी मिळून ओळखायचंय माफिया कोण आहे. त्यांनी प्रथमेश झालं कोणी मारलं ते ओळखायचं आपल्याला. सिंपल आहे, एवढं काय नाही. मला तर वाटतंय ना हिनेच मारलंय. हे बहुत बोलते भाई मुद्दा म्हणून ऍक्टिंग करते तू. पिछले 3 गेम कुछ बोली नहीं. आणि आता कशी काय बोलली पाहिजे? चिप्स बीच खाल्लं ते. तेव्हाच बोलली. मीडिया तैयार है इधर रिकॉर्ड करने के लिए. हे दाखव बघ कोण. तू भी बोल क्या बोल भाई कोणाला वाटतं? मी सांगितलं मला तुझं वाटतं मी की आहे. कोणाला वाटतं मी आहे? कोणाला वाटतं? अरे किसी और को भी नॉमिनेट कर सकते हैं भाई। मला आहे ना नाही नाही मुझे आपको हर्षद. हाँ मेरे को भी हर्षद. मला हर्षद नाही वाटत आहे. लखन नाही लखन पण नाही वाटत आहे. बाजूलाच बसला त्याच्या. मला तर भाई यश पण वाटते कारण सर बाजू में बेटा आहे. अर्षद नाही तर शुभम दा. मला तो हाच वाटतोय, मयूरच वाटतोय. मला तर हा वाटायला ए मा दादा हर्षद हा तोच वाटतोय. मयूर हा मयूरच आहे भाई तुझं आहे. मला भाई. छुपे रुस्तम आहे तो छुपे. एक दादा खंजर होते अपने। तुला काय कोण वाटतंय रे? तुला कोण वाटतोय? लखन. मी शांत बसलो असतो. लखन नाही बोलतोय. नाही दादा पाठीद्वार आपले काय माहित कोण आहे, बघूया आता. म्हणजे दादाला तर म्हणजे हर्षद फोन केला आता. हर्षद दा, मला हर्षद दा वाटते.
हर्षद मला ऋतिका आणि मयूर वाटतंय मला मयूर वाटते, मयूर कन्फर्म वाटते. मला एक तर लखन, दुसरा मला आता मयूर वाटतं. अजून पण शांतच आहे तू. पाव किलो खाऊन झाले. ये मयूर के लिए पाव किलो ना, आधा किलो, अर्धा किलो. आधा किलो इन्हें संपवले. 3 लोग 4 लोग बोले मयूर के लिए वहाँ पे. चार लोग मयूरकडे बोले भाई. मयूर 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 सर मयूर 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 चार मयूर भाग जा तू. दूसरा नाम लक्कन के लिए. लखन का है अभी नाम. ए तो बा छत्री लखन लग रहा है. लखन को दो ही हाथ आ गए भाई जिंदगी दो ही हो गया. हाथों से देख ली. हर्षद है हर्षद. मेरे बाजू में खाली दो ही जन है, बाकी कोई नहीं. हर्षद हर्षद तू तो मर गया है ना. नहीं बोलो हर्षद के लिए दो हाथ. दादा हर्षद हर्षद. अब 2 के लिए नहीं कर सकते, 1 के लिए करना. हाँ एक के लिए ज्यादा हो गया भाई. मयूर मयूर काय तू हाय जिवंत आहे सगळे. मयूर मयूर तेरे मयूर फायनल है भाई. और कोई आता आपलं जेवण आलंय, म्हणजेच व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी. सो अर्धे आपले पब्लिक व्हेज आहे आणि नॉनव्हेज असं आहे. तर आता त्यांच्यामध्ये वाटणी चालू आहे आणि हर्षद दादा आणि आमचे सर आहेत ते जरा पाण्यात उतरलेत, त्यांना गरम होते त्यामुळे, आणि बाकीच्यांचं जेवण चालू आहे. सो दादा इथे हँडवॉश सर्व करतोय. दादा कुठली बिर्याणी? व्हेज चिकन चिकन बकरा. चिकन है की अरे हमारे दूसरे पार्टनर है वेज व्हेज. ये नॉनवेज तू व्हेज खाएगा नॉनव्हेज खाएगा? चल नॉनव्हेज खा चल. आणि आपले मेंबर काय काय इथं बसलेत. नॉनव्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज. तू बी नॉनव्हेज ना? व्हेज. अच्छा एकच व्हेज आहे, हे 2 नॉनव्हेज. आणि आमचे सर सर आप व्हेज नॉनव्हेज? हा नॉनव्हेज. इकडे पण नॉनव्हेज. हो मी पण नॉनव्हेज. इकडे यांचं चिल चालू आहे, एकदम चिल करतात. ऊन लागते जरा पाण्यात. मग गेम खेळून खेळून आम्ही जरा दमलो खूप दमलो अक्षरशः. आता परत जेवून परत पाण्यात उतरायचं. आणि आमचा मजनू बघा, जो मॅनेजमेंट टीम मेंबर, हे बघा समोरच आहे. हे बघा मॅनेजमेंट फोनवर बिझी आहे. हा मैनेजमेंट तुम लोग घान किए भाई. सर रिव्ह्यू सर. मैनेजमेंट घान किए भाई. मॅनेजर का रिव्ह्यू आहे. मॅनेजमेंट गंदा हो गया. हा 8 hours later. 2 वाजले आता आणि आपल्यामध्ये अजून 2 मेंबर ऍड झालेत. एक म्हणजे आतिक आणि दुसरा लक्ष्मण. सो हे दिवसभर नव्हते आणि आत्ता ते आलेत मगाशी. आणि आपल्यातले अर्धे मेंबर कमी झालेत, ते घरी गेलेत, म्हणजे ज्या लेडीज होत्या त्या घरी गेलेत. आणि आता हे हा बोल बोल. ही आता मस्ती चालू राहणार आहे इथं. आणि बाकीचे मेंबर येत नाहीत, ते कंटाळलेत. मग दिवसभर स्विमिंग पूलमध्ये होते त्यामुळे गारटलेत. आणि आता आम्ही एवढेच जण 4-5 जण आहेत फक्त. आणि आता जातोय स्विमिंग पूलमध्ये. सो फायनली गाईस घरी पोचलोय आणि काल रात्री खूप मजा केली.
काल सकाळी पण मजा केली, कारण की भरपूर मोठा ग्रुप होता आणि त्यानंतर बाकीच्या ज्या लेडीज होत्या आमच्या ग्रुपमधल्या त्या घरी निघून गेल्या आणि आम्ही बाकी सगळे पोरं मित्रमंडळच होतं फक्त आणि खूप मजा आली. त्यात पण 2 जण ॲड झाले अजून काल रात्री. सो जास्त काय नव्हतं एवढं एन्जॉय, पण स्विमिंग पूल होता थोडा 4 फुटाचा. त्यानंतर जेवणाचं पण एवढं हे नव्हतं, आम्ही बिर्याणीच ऑर्डर केलेली, व्हेज आणि नॉनव्हेज अशी. सो जास्त या व्हिडिओमध्ये एवढे तुम्हाला शूट बघायला भेटणार नाही, कारण की नॉर्मली ट्रायपॉडवरती शूट केलं आहे मी आणि त्याच्यामध्ये पण एन्जॉय कॉमेडी काय काय झालंच असेल. आणि आता घरी पोचलो आहे, 11 वाजलेत आणि परत रिटर्न जॉबला पण जायचं आहे. तर तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट. चला टाटा बाय बाय.